टू एव्हरीवन. या व्हिडिओमध्ये आपण टॉप 10 AWS इंटरव्ह्यू क्वेश्चन्स अँड आन्सर्स पाहणार आहोत. फर्स्ट क्वेश्चन आहे, जर आपल्याला वेल आर्किटेक्चर फ्रेमवर्क डिझाईन करायचं असेल त्यासाठी कुठले कुठले की फॅक्टर्स इम्पॉर्टंट आहेत. तर फर्स्ट की फॅक्टर आहे सिक्युरिटी. फोकसेस ऑन प्रोटेक्टिंग इन्फॉर्मेशन अँड सिस्टम्स. की टॉपिक्स IAM, इन्क्रिप्शन अँड ट्रान्झेबिलिटी. सेकंड पॉईंट आहे रिलायबिलिटी. ability to workload to perform its intended function correctly and consistently. Third point आहे performance efficiency. Using IT and computing resources efficiently to meet a requirement as demand changes. आणि fourth point आहे cost optimization. Avoid unnecessary costs. Focuses on right sizing, using spot instances and reserve capacity. आणि fifth point आहे operational excellence. Running and monitoring systems to deliver business value through continual improvement. And last one is sustainability, minimizing the environmental impact of running cloud workloads. Okay, these are important factors whenever we'll have to create well architecture framework. Second question, difference between scalability and elasticity. The scalability काय आहे, जर आपण रिसोर्सेसची कॅपॅसिटी वाढवतो. ओके, the ability of systems to handle growing amount of work. By adding resources, it's about capacity to grow. जे आपण कॅपॅसिटी ग्रो करतो, कॅपॅसिटी ग्रो आपण दोन प्रकारे करू शकतो. जे फर्स्ट आहे व्हर्टिकल आणि दुसरा आहे हॉरिझॉन्टल. व्हर्टिकल म्हणजे काय, अपग्रेडिंग द इन्स्टन्स साईज. म्हणजे इन्स्टन्सची जी रॅम आणि CPU आहे जे ते अपग्रेड करून आपण व्हर्टिकली कॅपॅसिटी वाढवू शकतो. आणि हॉरिझॉन्टल म्हणजे बाय ॲडिंग वन मोर इन्स्टन्स टू द पूल. म्हणजे जर आपण 2 इन्स्टन्स वापरत असेल तर 3 इन्स्टन्स वापरून ॲप्लिकेशन रन करतो, त्याला आपण हॉरिझॉन्टल स्केलिंग म्हणतो. इलास्टिसिटी म्हणजे काय, द ॲबिलिटी टू ऑटोमॅटिकली ॲक्वायर अँड रिलीज रिसोर्सेस बेस्ड ऑन डिमांड. जर डिमांड वाढलं म्हणजे नाईटला जर ट्रॅफिक खूप वाढली आपल्या ॲप्लिकेशनवर तर ऑटोमॅटिकली इट स्केल अप अँड वन्स व्हेनेवर जर डिमांड कमी झालं तर ऑटोमॅटिकली स्केल डाऊन होतं. स्केल आउट ड्युरिंग अ पीक आवर्स, एक्झाम्पल ब्लॅक फ्रायडे. स्केल इन ड्युरिंग अ लो ॲक्टिव्हिटी टू सेव्ह कॉस्ट. प्रायमरीली मॅनेज्ड बाय AWS ऑटो स्केलिंग. तर ह्या इलास्टिसिटीमुळे आपण सेव्ह कॉस्ट पण करतो. थर्ड क्वेश्चन आहे डिफरन्स बिटवीन सिक्युरिटी ग्रुप्स अँड NACL, विच इज अ नेटवर्क ॲक्सेस कंट्रोल लेअर. तर की फीचर लाईक लेवल फीचर म्हटलं तर आपण सिक्युरिटी ग्रुप्स हे इन्स्टन्स लेवलला आपण व्हर्च्युअल फायरवॉल म्हणून ॲक्ट करतो. नेटवर्क ॲक्सेस कंट्रोलर हे सबनेट लेवलची सिक्युरिटी म्हणतो, सेकंड लाईन ऑफ डिफेन्स. सिक्युरिटी ग्रुप्स हे स्टेटफुल असतात. इट रिटर्न्स ट्रॅफिक ऑटोमॅटिकली विच इज अलाउड. अँड स्टेट हे NACL जे असतात ते स्टेटलेस असतात. रिटर्न्स ट्रॅफिक मस्ट बी एक्सप्लिसिटली अलाउड. सिक्युरिटी ग्रुप्स आपण फक्त इनबाउंड रूल्सच हँडल करू शकतो. इट अलाउज ओनली. आणि NACL जे असतात त्याच्यात ते सपोर्ट करतं बोथ अलाउ अँड डिनाय रूल्स, म्हणजे इनबाउंड अँड आउटबाउंड ट्रॅफिक्स. ऑर्डर, ऑल रूल्स आर इव्हॅल्युएटेड बिफोर ट्रॅफिक इज अलाउड अँड रूल्स आर इव्हॅल्युएटेड इन अ न्यूमरिकल ऑर्डर. फोर्थ क्वेश्चन आहे शेअर्ड रिस्पॉन्सिबिलिटी मॉडेल. शेअर्ड रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे कस्टमर आणि AWS म्हणजे कोण काय रिस्पॉन्सिबल करतं. जे ओके, AWS is responsible for protecting the infrastructure that runs all of the services offered in AWS cloud. जे AWS ऑफर करतं सर्व्हिसेस, त्या सर्व्हिसेसबद्दल ज्या गोष्टी आहेत त्या प्रोटेक्ट करण्याचं काम आणि त्याची रिस्पॉन्सिबिलिटी घेण्याचं काम AWS करतो. दिस इन्क्लूड्स हार्डवेअर, सॉफ्टवेअर, मॉनिटरिंग, नेटवर्किंग, फॅसिलिटीज. दिस ऑल थिंग्स AWS is responsible. Security in the cloud, which is a customer. Customers are responsible for managing their guest operating system, application software, configuration of the AWS provided security group firewalls, IAM, data protection. These kind of things customer have to secure. Question number 5, difference between ES3 versus EBS storage. Okay, so what is the S3 bucket, which is a simple storage service, can say object storage as well, जे की हायली ड्युरेबल आहे. आणि ऑब्जेक्ट स्टोरेज फॉर अनस्ट्रक्चर्ड डेटा जर आपल्याला स्टोअर करायचं असेल त्यासाठी आपण हे वापरतो. जसे की ॲक्सेसिबल URLचे डेटा वगैरे इन्फॉर्मेशन जी फाईल्स असतात ते पण आपण याच्यामध्ये स्टोअर करतो. की फीचर काय आहे, इट्स अ ड्युरेबल, 100% ड्युरेबल. यूज केस जे की स्टॅटिक वेबसाईट असतात किंवा बॅकअप्स फाईल जे असतात किंवा टेराफॉर्मचे टेराफॉर्मची स्टेट फाईल, डेटा लेक्स हे आपण स्टोअर करण्यासाठी काम त्यासाठी ते यूज केस आपण म्हणू शकतो. इट लिमिट्स अप टू 5 TB टेरा आपण डेटा आपण स्टोअर करू शकतो. सो व्हॉट इज अ EBS, विच इज अ ब्लॉक स्टोरेज, इलास्टिक ब्लॉक स्टोरेज. इट इज अ हाय परफॉर्मन्स ब्लॉक स्टोरेज डिझाईन फॉर यूज
विथ EC2 इन्स्टन्स. म्हणजे EC2 इन्स्टन्सला हे अटॅच असतं. की फीचर काय आहे, लो लेटन्सी परफॉर्मन्स, आपल्याला परफॉर्मन्स लो लेटन भेटतो. यूज केस काय, डेटाबेससाठी, बूट व्हॉल्यूम, एंटरप्राइज ॲप्स, जी यासाठी आपण याचा वापर करतो. लाईफ सायकल पर्सिस्टंट इंडिपेंडेंटली ऑफ द इन्स्टन्स लाईफ सायकल. ओके, दिस इज ऑल like important interview questions. Thanks for watching.